आज इथे जमलेल्या सगळं गुत्तेदार बंधूंनी आम्ही एकत्र येऊन आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे। तर उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी आमचे सामाजिक प्रश्न, पुन्हा शिक्षणाचे प्रश्न, बँकेचे हप्ते, ह्या सगळ्या गोष्टीमुळं आज गुत्तेदार हा रोडवर आलेला आहे। आणि अशीच जर परिस्थिती राहिली तर उद्या चालून आम्हाला 15 ऑगस्टच्या नंतर काम बंद आंदोलन करून वाहने सगळे आपल्या कलेक्टर मॅडमच्या प्रिमाइसमध्ये आणून आम्ही इथंच बसणार आहेत आणि इथंच जेवण खाण करणार आहेत। एवढ्या शेवटच्या टप्प्यापर्यंत आम्ही गुत्तेदार लोक आलेलो आहेत। कारण पेमेंट नसल्यामुळं आम्ही आमच्या कर्मचाऱ्यालाही पेमेंट देऊ शकत नाही आणि त्याच्यामुळं कर्मचारी टिकणार नाही आणि आम्ही टिकणार नाहीत। यातून शासनाने लवकरात लवकर याची नोंद घेऊन आम्हाला, मुख्यमंत्री साहेब आमच्या लातूरला उद्या येणार आहेत, तर त्यांनी ही नोंद घ्यावी आणि आम्हाला तत्पर न्याय देऊन आमचे कामं रेग्युलर करून आम्हालाही प्रवाहात आणण्याचा त्यांचा प्रयत्न करावा, ही त्यांना नम्र विनंती राहणार आहे। मी उदयसिंह मुंडकर। इतिहासात पहिल्यांदाच 3-3, 4-4 वर्षापर्यंतचे पेमेंट शिल्लक राहिलेले आहेत आणि मागच्या 2-3 वर्षापासून तर आमची जी देयकं आहेत त्याच्यात कुठंही 1% पैसे, 2%, 5% असे देयकं आलेले आहेत। त्याच्यामुळं पेंडन्सी खूप वर्षापासूनची राहिलेली आहे आणि त्याच्यामुळं गुत्तेदार आर्थिक अडचणीत आलेला आहे। अंदाजे किती कोटींची ही थकीत आहे? आता ते मध्ये डिक्लेअर झालेला जवळपास 90,000 कोटीचा महाराष्ट्राचा आकडा आहे, परंतु त्याच्यापेक्षा खूप जास्त आहे तो आकडा। किती वर्षापासून आपल्याला हे 3 ते 4 वर्षापासूनची ही परिस्थिती आहे। आता काय परिस्थिती, आता मागणी काय? आता आमची जी आतापर्यंत झालेल्या कामाची प्रलंबित जेवढी काही देयकं आहेत ते 100% शासनानं रिलीज करावीत, त्याच्याशिवाय आम्ही उपोषणाचं उठणार नाही। उद्या मुख्यमंत्री येत आहेत लातूरला, तर आपलं काही शिष्टमंडळ त्यांना भेटणार आहे का? त्यांची वेळ मागितलेली आहे आम्ही, आम्हाला वेळ मिळाला तर आम्ही त्यांच्याकडं भेट देणार। समजा आमरण उपोषणाची दखल जर शासनाने नाही घेतली तर काय पुढचं? नाही, हे आंदोलन पूर्ण महाराष्ट्रात चालू आहे। जर असंही गुत्तेदार सध्या सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या मेलेलाच आहे, ते शासनाच्या दारात मरतील काही। नाव सांगा। विजयकुमार महादेव शेटे।